देवाला काय म्हणतात लोक? दादा देवा द्याचा समजा चांगला दे रे बाबा, पण असा आंध्रा लंगडा लुला नको देऊ पण नाही. कितीक माझ्या माऊल्यांच्या पोटी अपंग मुलं आहेत, काही अपंग मुली आहेत. आणि जेव्हा दादा त्या अपंग मुलींना मी पाहतो दादा, माझ्या बी गावामध्ये आहे, माझ्याही गावात आहे, अशा पोरी आहेत अपंग, त्या काहीच नाही करू शकत, आपलं काहीच नाही करू शकत. जेव्हा मी त्या पोरीला पाहतो दादा रडतो, पहिले मी रडतो. काहून रडतो? का त्या मायबाप बिचारे कसे करत असतील यार. आज जवान पोरगी झाली आणि तिला स्वतःची ओळख नाही आहे, स्वतःच्या शरीराची ओळख नाही आहे. अपंग पोरगी कशी करत असेल मायबाप. त्या अपंगाचा सांभाचा रडते बिचारे मायबाप. आणि रोज तिला गाडीवर घेऊन जातात, आपल्या हिरोंडा गाडीवर नेतात, अपंग शाळेमध्ये रोज नेतात त्या पोरीला. विचार करतो मी, चला माझ्या घरी अपंग पोरगा जन्माला आला. जोपर्यंत माझी पत्नी होती तोपर्यंत माझ्या पोराची रोज आंघोळ करायची. मोठा पोरगा माझा कमीत कमी 22 वर्षाचा आहे आणि लहान पोरगा माझा 18 वर्षाचा. 18 वर्ष. पण 18 वर्षाचा असूनही त्याला 4 वर्षाच्या पोरासारखी बुद्धी नाही. 4 वर्षाच्या पोराला जी अक्कल असते, जी बुद्धी असते, ती बुद्धी माझ्या 18 वर्षाच्या पोराला नाही. कधी कधी विचार करतो, देवा याच्या मायने याची सेवा केली, याची आंघोळ करून दिली, याचे कपडे घालून दिले, याने जीव चारून दिलं आणि स्वर्गात निघून गेली, मरून गेली. आता माझ्या अपंग पोराले कोणाच्या दरवाजात तरी पाठवणार नाही. स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला, भाकरी टाकल्या, दोन्ही पोराला जेवण घालायचं, मजुरीला जायचं. दादा मोठा पोरगा कॉलेजमध्ये जायचा. असं करता करता 1 वर्ष झालं. 1 वर्ष. आता एकच इच्छा आहे, त्या परमेश्वराला मागतो, देवा न द्याचा तू न मला अपंग पोरगा दिलास, काय हरकत नाही, काय हरकत नाही. मी त्याने देव समजीन, मी त्याने ईश्वर समजीन, मी त्याला भगवान समजीन. मी देवाची पूजा नाही करणार, मी याचीच पूजा करीन. काही हाय कोणी परमेश्वर माझ्या घरी अशा रूपामध्ये आला आणि माझी परीक्षा पाहण्यासाठी आला. ठीक आहे, मी हा करणार नाही, उपाशी नाही ठेवणार, सेवा करीन रात दिवस. चला मोठ्या पोराला थोडासा आवाज देतो. कॉलेजमध्ये गेला का आहे माहित नाही. दादा रे माझे प्रफुल्ल दादा, दादा रे बोलवतो माझ्या मुलाला. दादा हे प्रफुल्ल. बाबूजीने आवाज दिला, जाऊन पाहायला पाहिजे काय म्हणतात. दादा तुला मी कोणत्या परिस्थितीमध्ये शिक्षण दिलं तुला माहित आहे ना? मालूम आहे बाबा. 400 रुपयाची 300 रुपयाची मजुरी करू करू तुमचे पोट भरले. खरी गोष्ट आहे. तुझी आई होती तेव्हा दोघेही नवरा बायको आम्ही कामाला जाऊ मजुरीच्या. बरोबर, अगदी बरोबर. एका जणाची मजुरी तुला शिक्षणाला लावू आणि एका जणाची मजुरी आम्ही घरामध्ये खाऊ. बरोबर आहे बाबा. असं करता करता सोडून गेली तुझी आई. आता माझ्या एकट्याच्या कमाईवर काय करू मी, कसा करू, मला विचार आला रे. दादा हा मोठ्या मुश्किलनं तुझं डीएड केलं, डीएड करून तुला बीएड केलंस. तू हुशार पोरगा निघलास माझा, काही हरकत नाही.
दादा हा आता फक्त माझी इच्छा काय आहे, मी थकलो रे काम करू करू. आता माझ्यानं बरोबर मजुरी होत नाही, काम करणं होत नाही. पण कमीत कमी तुला एखादी नोकरी कधी मिळाली तर मी काम करणार नाही, सोडून देईन काम करणं. दादा मला माहित आहे तुला नोकरी लागल कुठंतरी. तू डीएड केलं, तुला बीएड केलं, एखाद्या शाळेमध्ये कुठे नोकरी पाय. बाबा तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे तुमचे जे स्वप्न आहे तसंच माझंही स्वप्न आहे. मी ज्या ज्या ठिकाणी अर्ज सादर केला आहे मला बी विश्वास आहे की मला नोकरी जरूर लागेल. कारण केलेल्या प्रयत्नामध्ये आज नाही उद्या यशस्वी ठरत असतो माणूस. माझ्याकडे डोनेशन द्यायची ताकद नाही आणि हे विचार सोडून दे का डोनेशन दिल्यावरच नोकरी लागते बा म्हणून. आला महापौरगा आला. दिन्या कुठं गेला होता रे बाबा? ग्राउंडवर. बापरे क्रिकेटर बनला का रे महापौरगा? हो सचिन तेंडुलकर. ये बापा मोठा सुंदर आहे रे तू रे. बापरे हा रात्री मारलं. काय साठी मारलं? तुला बदमाशी केली असतील, गडबड केली असतील. अरे बाबा तुला काऊन मारलं रे याने? बाबा मारलं गोष्ट खरी आहे हा, परंतु मी ज्या वेळेला आपला अभ्यास करतो होमवर्क करतो हा त्यावेळेला हा मला डिस्टर्ब करते म्हणून मी मारलं. अरे भाऊ अभ्यास करत असला तो काऊन भाऊला तकलीफ देते तू? चित्र हा हा बरं काय नाही बाबू. एक काम करतो रे. हा सांगा ना बाबू. तू एक चित्राची पुस्तक आणलो. बरं 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 हा? ठीक. कोणते चित्र पाहिले तुला? हत्ती अजून घोडा. भू म्हणजे काय रे? कुत्र्याला म्हणते. भू भू म्हणते, कुत्रा नाही. कुत्रा हा त्याला कुत्रा नाही येत. अरे हा बरोबर आहे. भुभू. हा हा भुगू. बर काय हरकत नाही. आता पाय चांगली पुस्तक आणलो. बिलकुल बिलकुल हा बिलकुल. बापुले हो चित्र पाहण्यासाठी. हा बिलकुल एक चांगला पुस्तक आहे. हा तुला चित्राची पुस्तक आणून देईन का? हा आता कोण जावायचं नाही. हा घरी राहतो बेटा. हा 1 रुपया. मग 1 रुपयाचं का घेशील? 1 रुपयाचे कुरकुरे भेटते का रे? काही बोलते का रे 1 रुपयाचे कुरकुरे? बरं ठीक आहे बापू. हे किती वय रे? 1 रुपया वय का रे? आणि हे किती वय रे? 1 रुपया. 1 रुपया. याने एकाच्या वरचा काही नाही काहीच नाही समजत बाबा. आहे का नाही? बरोबर आहे. बरं हे घे. कुरकुरे घ्यायचे. खरा नाही घ्यायचा. बिडी नाही, सिगरेट नाही, त्यात मारीन दे का मोठा. हा कुरकुरे घ्यायचे. हा आणि घरीच राहत ना कुठे हिंडायचं. हा वारी कर बकरे. बोल. हा दादा असा पोरगा आपल्या घरी जन्मास आला रे. आता याने का म्हणाव? का म्हणायचं आहे? याने कुठेतरी हाकलून दिलं. लोक का म्हणतील आपलं? चांगलं नाही बनतील बाबा. एकानं पोराला हाकलून दिलं. बरोबर आहे. 2 घास देता तर का फरक पडला असता? हो चांगल्या मुलाला घरी ठेवलं नाही. हा अपंग आहे म्हणून याला हाकलून दिलं. पण दुसरी गोष्ट हे आहे, हे अपंग पोरं कोणत्या रूपामध्ये आहे हे माहित आहे का तुले ना मले? नाही नाही. देव कधी बी अवतार घेतो कोणत्या लंगड्या लुल्याच्याही रूपात. खरी गोष्ट आहे. पारसिंगाची सतीमाय पागलाच्या रूपामध्ये अवतार घेतलं देव. बरोबर आहे बरोबर आहे. गजानन महाराज पागलाच्या रूपामध्ये अवतार घेतला. त्याला भानच नाही होतं. भानच नाही. बरोबर. आपण साधारण माणसं आहोत. आपण अशा लोकांना ओळखू नाही शकत ना. नाही ओळखू शकत बाबा. कधीच ओळखू नाही. शकेल का? नाही नाही नाही. हा नाही. म्हणून एक काम कर, माझ्यावर बनलं तेवढं मी याची सेवा करतो, पण माझ्याबरोबर तूही याची सेवा करायची. बाबा माझ्या परीने मी भरपूर सेवा करेल पण मला जास्तीत जास्त इकडे लक्ष द्यावं लागेल. कारण तुमच्या सवय आता नेहमी काम नाही होणार ना. मी काय म्हणतो, मी सांगतो तेवढंच बोल. बिलकुल बिलकुल. हा मी जशी सेवा करतो तसं तूच सेवा करायची. करीन बाबा. पण आपल्या भावाने मारझोड नाही करत. नाही नाही. हा नाही. जा एखादी नोकरी बाय कुठं लागन तर ठीक आहे. हा फार्म भर.
हा. आणि नोकरी लागल्या तेव्हा मला सांगायला ठीक आहे हा? हो जी हो हा हा, हा. हा ठीक आहे. जा जा पहा बापाची इच्छा का महापुराली नोकरी लागली पाहिजे आणि एका पुराली जर नोकरी लागली तर मी मजुरी करणं सोडून देईन आणि माझ्या पोराचा पगार येईल तर मी सुखी होईल स्वप्न पाहून राहिला बाप आता बघा परमेश्वराची मोठी मेहरबानी का बिना पैशानं त्या पोराला नोकरी लागते दादा नोकरी लागते आणि शाळेतला मास्तर होते तो पोरगा शिक्षकाची नोकरी लागते त्याला मोठ्या मुलाचे बापा शिक्षण झाल्यावरी मोठ्या मुलाचे बापा शिक्षण झाल्यावरी शिक्षक झाला लागली नोकरी शिक्षक झाला बापा लागली नोकरी बापाच्या मनी झालं लई भारी आनंद फार गिरती बापाच्या मनी झाला लई भारी आनंद फार मुलाचा बापा पगार येईल मुलाचा बापा पगार येईल आणि सुखी होईल बापा बसून खाईल नाही सर नार धीरती नाही सर नार धीरती मुलाला नोकरी लागल्याच्या बाद पोरगा बापाकडे येतो मोठ्या खुशीनं आणि बापाला खबर सांगतो की बाबा मला नोकरी लागते बापाला किती आनंद होईल दादा काऊन रे पाय लागून राहिला तू बाबा काय झालं मला अति आनंदाने बिलकुल असं सांगावं असं वाटते पटकन मला नोकरी लागली बाबा मी मास्तर झालो आणि किती परिश्रम केले तर त्या परिश्रमाचं खरोखर आपल्याला आज फळ मिळालं मी ना का म्हटलं तुला बिलकुल बरोबर तुमची गोष्ट सत्य का आहे. डोनेशन दिल्यावरच नोकरी लागते असं सोडू विचार नको करू नाही त्या परमेश्वराची कृपा असली तर तुला फुकटावती नोकरी लागण आज नाही उद्या लागली नोकरी केला हो बाबा तू मास्तर झाला मास्तरची नोकरी लागली मास्तर झालो शाबास बेटा खूप मला आनंद झाला मनामध्ये जी इच्छा होती ते पूर्ण झाली आणि त्या परमेश्वराने मी काही नाही मागितलं रे काही नाही बापा देवा एखाद्या महापोराला लहान मोठी नोकरी दे रे मा बापा त्या पोरगाला दिन्या बाबा पेला पाहिजे काऊन रे बाय रे बाबा बाय आपण याला का म्हणतो याला काही समजत नाही आणि तुला नोकरी लागली तर का म्हणते मला पेढा पाहिजे कळते सगळं पण काय बाबा तुला नोकरी लागली तुला पेढे काऊन आणले पहिले मी तुम्हाला खबर द्यासाठी आलो पेढे तर आणीन ना हा पेढे भेटल ना तुम्हाला असं थोडी आहे नाही पहिले पेढी याच्यासाठी बिलकुल पहिले पेढे बाबूसाठी बाबू पेढे किती पाहिजे रे एकच अबे तर एक पेढा तू कोण्या दोस्ताला चारशीन कोण्या पोरायला वाटशीन रे हा तू एक काम करतो हा एक पावभर घेऊन ये ठीक आहे हा 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 पेढा बिलकुल एक पावभर पेढे आण हा हा नवीन कपडे पाहिजे कपडे पाहिजे हे आता नोकरी लागली तर हो, खर्च बरोबर वाढला आहे. त्याच्या मागे खर्च तर वाढला खर्च वाढला बरोबर आहे. आता नवीन कपडे पाहिजे महापौराने कोणते पाहिजे रे हा बरोबर त्याचा हे चरदर फरदर म्हणजे काय आहे चैन खोल म्हणजे ओढला आणि लावला म्हणजे चर चर वाजते नाही का जी? म्हणजे महापौराने फुल पॅन्ट पाहिजे बरोबर आहे हा
बर 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 अजून काय पाहिजे का अरे जुत्यानं मोठी. बापा जुत्यानं मोचे जुत्यानं मोचेही बरं ठीक आहे जुत्यानं मोचेही पाहिजे म्हणते. पगार पुरण करायला तू आवाला आपण आपल्यासाठी कोणती वस्तू नाही आणू. आणि एक घडी पाहिजे. घडी बापा घडी घडी इकडे 100 रुपयाच्या नोट आणि 1 रुपया म्हणते आणि इकडे पण आमचं घडी माझ्या पाहिजे. घडीचे काठी कसे समजेल रे आले काय सांगा बाबा त्याचं. बरं घेऊ बरं घेऊन येईल तुमच्या मतानं. घेऊन येतो हा, हा. सस्ती मस्ती एखादी घडी ठीक आहे ठीक नाही का हा हा हा. त्याची मनाची समाधानी करावं लागेल. जाऊ दे, जाऊ दे. हा? पोतीला जाऊ दे. हा आता बाय भाऊ तुला कपडे आणन तुला घडी घेऊन देईन घरी नाही. आणि जुते मोचे आणन हा? मग बापू किती छान दिसन आहे का नाही सुंदर दिसन पण पायरे बाबा तुला सगळं काही घेऊन देतो पण तू फालतूच्या पोराबरोबर फिरू नको नाही, पोती नाही जाऊ दे, घरी नाही. खरा नाही खायचा बिडी नाही प्यायची सिगरेट नाही प्यायची हा बरोबर आहे हा हा जमा जा. घरी नाही ना. हो घरी हा, घरी नाही तो. घरी जा, घरी जा. हा दादा नोकरी लागली 30-35 हजार रुपये तुला कमीत कमी पगार तर मिळाला बरोबर आहे. नवी नोकरी असल्या हो कारण हो आता माझा एक विचार आहे रे विचार आहे मी आजपर्यंत विचार करत होतो की मी गरीब माणूस हातमजुरीवाला पोरगा किती शिकला असेल तरी पोरगी कोण देईल पोरगी हा भेटूच शकत नाही 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 पोरगी पण एखादी नोकरी लागल्याच्या बाद मग महापोराला पोरगी भेटाल खरी गोष्ट आहे. आणि आता तू शिक्षक झाला आता तुला पोरगी कोणी देऊ शकते खरी गोष्ट आहे. सांगायला स्तंभ झाला आपल्याला नाही का हो हो म्हणून माझा विचार काय होते काय म्हणतो मी ऐकते हा ऐकतो ना बाबा सांगा. खाण्यापिण्याच्या पाहून गती तू स्वयंपाक करतेस कधी मी स्वयंपाक करतो कधी तू उपाशी राहते कधी मी उपाशी राहतो दादा बरोबर आहे. या अशा गती कोणपर्यंत भोगायची आहे नाही खाण्यापिण्याच्या बापा पाहून गती मने सर्वांना त्रास आहे अति मुलाचे लग्न केल्यावरती होईल आधार दिलती होईल आधार दिलती जर तुझं लग्न केलं हा हा मी तुझ्या मतानं करेन बरं करीन बापा मुलाच्या मतानं करीन मुलाच्या मतानं पाहिलं मुलाच्या मतानं आणि सुंदर शिसून आणि मिळेल आनंदानं जेवण वारो मी काय म्हणतो हा पोरगी पाहून आणि तो लग्न करून टाकून लग्न केले जबाद आपल्याकडे स्वयंपाक पाणी करून बरोबर आहे. तुला बी डब्बा शाळेचा डब्बा टायमावर भेटत बरोबर आहे. नाही का खरी गोष्ट आहे. कधी मी राहिलो नाही राहिलो हा आपला आहे अपंग पोरगा याची बी सेवा कर हा बरोबर आहे. नाही का? आता तिची त्याची सेवा करण्यासाठी आधार होईल काही ना काही. तू एक काम कर हा तो दोस्त आहे ना हा हा अर्ण्या हा दोन्ही आम्ही दोघही जण एकाच वर्गात शिकलो तोच एकाच ना? वर्गात शिकले पण आई मेली तेव्हापासून तो आपल्या घरी येत काऊन नाही. बरं 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 त्याच्याकडे जाऊन पाहिजे. हा हा. तर तू एक काम कर हा हा त्याच्याकडे जा हा. आणि त्याने महाकडे बोलवलं बरं 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 म्हणजे इथं बोलवणार तू. हा महात्माच्याकडे ठीक आहे. बाबाने बोलवलं म्हणून हा हा त्याच्याकडे जाऊन बोलवलं ठीक आहे जातो बाबा. हा श्रीमान दिनेशरावजी चौधरी पोलीस पाटील पटकाखेडे यांच्याकडून 50 रुपयाचं प्राइज आलं. मी आणि माझे पाटील अत्यंत तरुण आहे. धन्यवाद. चला माझ्या बाबांनी सांगितलं खरी गोष्ट आहे. प्रत्येक गोष्ट बोलण्यामागे काही ना काही आधार राहतो काही ना काही मार्गदर्शन राहते. माझे बाबा एवढे सुंदर विचाराचे आहे. सांगितल्यानुसार माझ्या मित्राकडे जातो आणि त्याला बोलावून आणतो. त्यांच्यासोबत मग ही चर्चा करतीलच लग्नाच्या. जाऊन पाहतो माझ्या दोस्तराकडे. चल उड़ जा रे पंछी दिया बुंदना, बेजुबा बेगाना. चल उड़
किंवा नाही आवाज देऊन पाहतो असेलच घरी, कुठे जात तर नाही. दोस्ता अरुण रे, माझ्या बालपणचा दोस्ता अरुण अरुण रे अरुण. पण आता धन्यवाद देवाचा टाइम मावला आणि आता कोण आला असेल? हा, सकाळी सकाळी मला ग्राहक भेटते. हा, पण मला प्रफुल्ल सारखा आवाज ऐकू येऊन राहिला. पाहून पाहतो कोणा कळायचं. अरे नमस्कार मित्रा, नमस्कार. नमस्कार दोस्ता. बापा, मी असा कोणता गुन्हा केला तू? माझ्या घरी माझी आई मरण पावली तेव्हापासून आलाच नाही. कोणती चूक झाली असेल, कोणती तरी चूक झाली असेल अरुण, तर दोघांमध्ये नाही, मी या 100 लोकांमध्ये माफी मागण्यासाठी तयार आहे. प्रफुल्ल. काय घडलं? प्रफुल्ल पाय, तुला समजत नाही ह्या गोष्टी. तुझी आई का ना माझी आई का? बरोबर आहे. दोघंही शाळेत जात होतो रे. हा, एका डब्यात दोघं जण जेवत होतो. मग एवढं प्रेम असताना ते का माऊली मला जेवायला दे, तुझ्याच घरी झोपो, आणि ते माऊली अचानक आपल्याला सोडून निघून गेली. तिची आठवण मला डसते रे, म्हणून तुझ्या घरी येत नाही रे मी रे. बरोबर आहे, तुलाही बरोबर वाटत नसल. मला बरोबर वाटत नाही. तुझ्या घराकडे आलो का त्या माऊलीची मला आठवण येत असेल. बरोबर मला आहे. आठवण येते. बरं, एक गोष्ट आहे, हा. चला असो एकामेकासाठी मन दुखते म्हणून तू येत नाही. माझी आई अशी अशी करत होती तिला म्हणून, बरोबर आहे, आणि ते मरून गेली. पण माझ्या वडिलांनी तुला बोलावलाय. हा? काहीतरी काम आहे म्हणाले. मी म्हटलं बा काम सांगा काय होईल. पाहिजे बाबा, मी तुझ्या वडिलांना बोलवून तुझ्या बाप का ना माझा बाप का? बरोबर आहे. पण मला बाबाचा भेव लागते रे. आता भीतीच्या मुळे मी विचारलंच नाही काय साठी काय, म्हणजे लंबा आठवड बोललोच नाही. कारण की आई मेली तेव्हापासून तुझ्या घराकडे आलो नाही. हा. आणि नाही बाबाला भेटलो, आणि आता नाही अचानक गेलो मी. हा, बाबा का म्हणते ना का नाही नाही. पण यावं तर लागलच. एक उपाय आहे. हा जसा मी तुझ्या घरी येईन, हा बाबाच्या पाया लागलो का बाबाचा राग फिटला. हा, बस तुला तुम्हाला बद्दल सांगा कसं आहे म्हणून. मला माहित आहे ना हा का? हा हा मग लहानाच्या मोठा लेखा तुझ्या घरी गेलो मी. हा, एक स्वभाव मी पदोपदी ओळखतो बाबाचा. बरोबर. बाबा, बापू प्रफुल्ल, हा, तुला नोकरी लागली म्हणजे? नोकरी लागली, बरोबर आहे. हा? आणि अशाच कारणास्तव काहीतरी गोष्ट असेल तुझ्या सेवे करता करायची त्यांना. पाय, भगवंताची किती मर्जी दादा. हा हा? तू आणि मी एकाच वर्गात होतो, पण परिस्थितीने मला काढले रे. मी नाही शिकू शकलो. नाही, बरोबर आहे, शेवटी मला लोहा लोकांचा 3 टप्प्याचा धंदा करायला गेला कबाडीचा. खरी गोष्ट आहे. भगवंताची नजर तुझ्यावर होती. तुझी आई मला पाळली, पण बाबानं तुला शिकवलं. डीएड केलं, बीएड केलं, हा. आणि आज तू मास्टर झाला. बरोबर आहे, काळजीपूर्वक मी शिकलो. सुंदर झालं बाबा. हा, चाल बाबाच्या घराकडे जाऊ. घरी जाऊन तुझ्या आल्या, पण पाय मी दूर उभा राहील. नाही बोलायचं नाही, काय म्हणते ऐकून घ्यायचं. पाय मी दूर उभा राहील. त्या बाबाला जाऊन सांगायचं हा तर बाबा अरुणाला जसा हा, मी म्हणला हा. तसाच मी पाय. बस बस, म्हणजे राग बी शांत, हा. बिलकुल बिलकुल. हा, चाल, चाल. चालते. मुसाफिर है हम, चले जा रहे हैं, हमारा ठिकाना गुलाबी नगरी है. मुसाफिर है हम, चले जा रहे हैं, हमारा ठिकाना गुलाबी नगरी है. मुसाफिर है हम, चले जा रहे हैं, हमारा ठिकाना गुलाबी नगरी है. मुसाफिर है मुसाफिर है